नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या शेतकरी बांधवांचा जो कांदा जो आहे तो सध्या कमी प्रमाणात उत्पादन जे आहे ते निघत आहे. तर सध्या बाजारभावही चांगला असल्याने श्रीलंका सरकारने कांद्यावरील जो आयात शुल्क आहे ते कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव वाढणार का ते आपण सविस्तर माहिती घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, श्रीलंकेने आयात शुल्क जे आहे ते कमी केलं आहे. तर अगोदर 30 रुपये होते, ते आता 10 रुपये केल्याने निर्यातदारांना देखील आता चांगला वाव मिळणार आहे निर्यात करण्यासाठी. तर शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी असून श्रीलंका सरकारने कांद्यावरील ओनियन इम्पोर्ट ड्युटी जे होती ते आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे भारतीय कांदा जो आहे तो श्रीलंकन बाजारपेठेत जाण्यासाठी वाव मिळणार आहे. त्याशिवाय दरही चांगला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, श्रीलंकेने यापूर्वी कांद्याच्या आयातीवर जवळपास 30% शुल्क आकारले होते. त्यामुळे भारतीय कांदा श्रीलंकेमध्ये खूप कमी प्रमाणात जात होता. तर शिवाय आता आजपासून श्रीलंकेने जो इम्पोर्ट ड्युटी आहे ती कमी केल्याने आता 30 रुपयेवरून 10 रुपये केल्यामुळे श्रीलंकेत केवळ जास्तीत जास्त कांदा आता निर्यात होणार आहे. तर आता श्रीलंका सरकारने यावर महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय कांदा, महाराष्ट्रातील जो लाल कांदा आहे तो श्रीलंकेमध्ये जाणार आहे. त्यामुळे बांगलादेशच्या या आवक वाढली असून बांगलादेशमध्ये या निर्णयामुळे देखील निर्यातीवर सकारात्मक असा परिणाम होणार आहे आणि चांगला भावही शेतकऱ्याला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, भारतातून निर्यात वाढण्याची शक्यता आहे, कारण श्रीलंकेमध्ये ग्राहकांसाठी दररोज 25 ते 30 हजार कांदा बॅगची आवश्यकता भासते. ही गरज आता भारताकडून पूर्ण केली जाणार आहे. सद्यस्थिती श्रीलंकेमध्ये श्रीलंका चलनाप्रमाणे 300 रुपये प्रति किलो कांदा दर आहे. त्यामुळे भारतीय कांद्याला देखील चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. सलग 3-4 वर्षे कवडी मोल दरात शेतकऱ्यांनी कांदा आपला विकलेला आहे. आताही परतीच्या पावसाने कांद्याचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याचे जे उत्पादन जे आहे ते खूप कमी झालं आहे. त्यामुळे कांद्याची आवक जी आहे ते खूप कमी प्रमाणात आहे. म्हणून कांद्याला दर चांगला मिळत आहे. लवकरच कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तेव्हा कांदा दर कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी भारत सरकारने राहिलेले 20% निर्यात शुल्क पूर्णपणे कमी करावे, असे आपले महाराष्ट्राचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे संघटनेचे अध्यक्ष आहेत भारत दिघोळे यांनी केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात जास्त सोलापूर, नाशिक या जिल्ह्यामध्ये जे आहे ते भरपूर प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. तर त्यामुळे आता शेतकऱ्यांना जे आहे ते महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यातही भरपूर शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतात. त्यामुळे याचा भरपूर असा दिलासा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती जी आहे ती आपल्याला भारत दिघोळे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ही माहिती आपल्यापर्यंत कळवली आहे. तर शेतकरी मित्रांनो, श्रीलंके सरकारने कांद्यावर आयात ड्युटी जी आहे ते कमी केल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगल्याचा भाव जो आहे तो वाढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या अशाच नवीन माहितीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.